नमस्कार. शेती माती अन कष्टकऱ्यांचा आवाज, शिवार माझा. जय 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 शिवराय. मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ व मुंबई येथील मराठा बांधव यांच्याकडून मैदानाची पाहणी. एकमेकांशी चर्चा करत आहेत की हे मैदान आपल्याला कशा प्रकारे उपयुक्त ठरेल, कारण मोठ्या संख्येने राज्यभरातून अनेक मराठी येणार आहेत, त्यामुळे हे मैदान सोयीस्कर पडेल का या संदर्भात सध्या एकमेकांशी चर्चा. हे समन्वय समिती आणि पदाधिकारी काही चालू घेऊन कॅमेरावर मैदानाची पाहणी करायला एकूण 3 महिना मैदानाची होते. म्हणजे आझाद मैदान, दुसरं म्हणजे जमलं तुम्हालाच. काय माणूस अरे मागे ना असं छत्रपती महाराज असं दाखवायचं. मागे ना जाईन घेऊन मी बरं स्टँड घेऊन जाईन मग मी. मैदानात करायचं यानंतर ते बीकेसी आपण त्या ठिकाणी पाहणी करणार. जेवढे आपले आलेत का ते सगळ्यांना घ्या बरोबर. तुम्ही इकडे पण दाखवले असे कुठे गेले आणि ते टॉयलेट बाथरूम सर नियोजन बसून करायला रेडी नसते. पुढे 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 लांबून घ्या, लांबून घेतलं लांबून घेतलं आमची चांगलं मिळेल, ग्राउंड पण मिळेल. इतकं दुकान करण्यापेक्षा कोणतं मैदान अधिक उपयुक्त आहे किंवा कोणत्या मैदानावरती जर मोठ्या संख्येनं मराठा बांधव इकडे इकडे या तुम्हाला आपलं का सर सर अरे बाबा काय करू कंट्रोल
आपण घेऊया. महिनाभर तेवढा प्रकार ठरवला एकदम रोज न्यूजला होता. हा सर्व या चला बांधव लाईव्ह या चला आपली बांधव. छत्रपती शिवाजी पार्क झाली पाणी. TDS कमी होईल तुमचा. हा जेवण पोर माग नाही थांबलो. लाईव्ह केलं पाहिजे रे. हे बिल्डिंग गिडिंग दाखवलं तुम्हाला खराब आपला चॅनल नंबर 1 चाललं पाहिजे. मैदान दाखवतो मी सारं. मैदान दाखव पोरं क्रिकेट. हा बोला. पोरं नाही बघ आता परत जॉईन केली मी कॅमेरा फॅन करतो. हॅलो मी बंबईत आहे. मला यार नाटके करतो. कारण तुम्ही लय जे यार तुमचं लय चाललं यार पाटलापेक्षा हे पाय ना दर्शन. पुढं 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 एक मराठा 5 फूट
जय जिजाऊ जय शिवराय. रक्त म्हणजे जय जिजाऊ जय शिवराय. मनोज तरंगे पाटील हम तुम्हारे साथ हैं. नाही कुणाच्या बापाचं. नाही कुणाच्या बापाचं. लढेंगे जीतेंगे हम सब चलेंगे. 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 जय जिजाऊ जय शिवराय. आझाद मैदान या ठिकाणी आता हे सगळे शिष्टमंडळ जे आहे हे पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सगळ्यांनी इथेच लावा बाईट लवकर. काय रे अल्प्या जनता बाईट करूया ना एक पहिला. मस्ती आली ठीक आहे कर कर कर. जनता बाईट जनता बाईट घ्या. जनता बाईट ते सगळ्यांनी जातात. ठीक आहे. हॅलो थोड़ा पीछे रहा. बोला ना. थोड़ा पीछे हो जा. हाँ चलो रेडी रोल. बाहेर यायचे ना सगळे उभे राहायचे. त्यांच्या मागे सर तुम्ही तिकडून घ्या ना कवर. तुम्ही तिथे बसा भाऊ. मग बसा. एक मिनट पीछे हो जा. आज पुन्हा एकदा या मैदानावरती आम्हाला माहिती या मैदानामध्ये आम्हाला म्हणणं म्हटलं नाही मिळालं. लोकांना पाणी देऊ शकणार. चार कोटीच्या संपूर्ण रस्ते अशा पार्श्वभूमीवरती आता निर्णय घेतली त्यामुळे आम्ही पोषणासाठी इथे कमी कालावधी 10-15 दिवसातून केलं त्याला इथे येण्यासाठी असते. त्याला पण पाठवलं पाठवलं
मी तोडतो थांब. समुदाय आहे तो कसा अडथळा येऊ शकतो. येणारे लोक जे आहेत आपल्या मागणीसाठी त्यांच्याकडनं येणाऱ्या गोष्टींचं आम्हाला उत्तर केलं. हात घातला हात घालायचं सोय त्यांना. मैदान बघायचे आणि याचं नियोजन कसं लावायचं आणि आमची जी मुंबईची मराठा सेवकांची जी टीम आहे यांची समन्वय कसं बनायचं फक्त हे रेकी करण्यासाठी आणि माहिती मिळण्यासाठी टीम आली. याचा अंतिम निर्णय काय आधी त्यांना विनंती होती बांधवांना मराठा आणि सगळ्या सामान्य समाज एकच आहे आणि शहरामध्ये, परंतु काही राजकीय सुधारणांमुळे त्यांनी असं करू नये. कारण आमची मागणी आम्ही अगोदर आलेलो आहोत कारण आम्हाला परवानगी मिळत आहे. कारण ओबीसी बांधवांना त्यांना दिले आरक्षण आहे, आम्हाला आरक्षण नाही. त्याच्यामुळे आम्ही परवानगी आणि आम्ही पाहणी करायला आलो. मनोजदादांनी आम्हाला सगळ्याला आम्ही त्या सगळ्या सांगितलं पाहणी करा, पाहणी करायचं त्या बाकीचा आमचा सगळा निर्णय हे मनोजदादा करायला. शिवाजी पार्क मैदानामध्ये सध्या जनता बाईट करूया घेतलं का सगळे अतिशय बाईट घे बाईट 24 तास लाईव्ह बघायचं. जनता करून हट जा वहां से रख के जिजाऊ रक्तामध्ये भिनलाय का आरक्षण आमच्या हक्काचं जिजाऊ मराठा तरंगे पाटील मागे हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं. ओ बड़ी बहू रोल रोल पवारसाहेब आज आंतरवालीमधून शिष्टमंडळ आलं होतं. एकंदरीत बैठक झाली, चर्चा झाली. शिवाजी पार्क असेल किंवा मग आझाद मैदान असेल पाहणी करून झालेलं. आता काय नेमका निर्णय आहे, काय ठरलेलं आहे? सकाळी आपलं छत्रपती शिवाजी मैदानावरती आपण मैदानाची पाहणी केली. ऐतिहासिक मैदान ते आहे आणि हे जे मैदान आहे ह्याच्यामध्ये डायरेक्ट आमच्या 9 ऑगस्ट 2017च्या आठवणी तिथे लाखोंचा समुदाय मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आला होता. 58वा मोर्चा होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती इकडची त्यावेळीची तयारी केलेली होती. ते आम्ही या सर्व आलेल्या बांधवांना सांगत होतो की कशा प्रकारे स्टेज एका कोपऱ्यामध्ये आम्ही तिथे घेतला होता. संपूर्ण जो भाग होता, परिसर होता, हा रात्रीच भरलेला होता आणि जे मोर्चेकरी होते ते त्यावेळेस दिवशी आतमध्ये पोहोचू देखील शकले नव्हते. एवढी अलोट गर्दी त्या दिवशी होती आणि त्याची पुनरावृत्ती 4 पट 5 पट म्हणता येईल. त्यामुळे दृष्टिकोनात जर होणार असेल आणि जर मनोजदादांना जर उपोषण करण्याची जर वेळ मुंबईमध्ये येऊन जर पडणार असेल तर त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, त्या बारीक बारीक गोष्टीच्या सर्व चर्चेसाठी सर्व इथे जमलेले आहेत. आज इथे आल्यावरती त्या लोकांचं थांबण्यासाठी
जे उपोषणकर्ते असणार, कारण मनोजदादांबरोबर अजूनही असंख्य लोक उपोषणाला बसतील, मग त्यावेळी त्याची एक व्यवस्था करावी लागणार आहे. त्याचबरोबर जे लोक येतील मनोजदादांना भेटण्यासाठी, कारण लाखोंचा समुदायानुसार त्यांना त्यावेळी भेटण्यासाठी येईल, मग त्यांची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल, ही आपण जे म्हणतो ना की सोप्या रीतीने कसं करता येईल, लोकांना जास्त त्रास होणार नाही, यासाठी या नियोजनाच्या बैठका आपल्या चालू आहेत. हा एक मैदान आमच्यासाठी अजून एक फार महत्वाचा एवढ्यासाठी आहे की बऱ्याचशा मागण्या आमच्या या मैदानामध्ये आमच्या मान्य झालेल्या होत्या. मग मुलांच्या ऍडमिशनचा प्रश्न असेल, एसीबीसीच्या संदर्भामधलं जे आरक्षण होतं, अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या होत्या. पण 2017ला देखील रिकाम्या हाताने परत गेलेला तो मोर्चा देखील आम्ही पाहिलेला होता. त्यामुळे आत्ताचा जो येणारा मोर्चा असेल हा निर्णायक मोर्चा असेल, घेतल्याशिवाय कोण जाणार नाहीये या मोर्चामध्ये, आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या मोर्चामध्ये जी तयारी करायला लागणार आहे ही मागच्या वेळेपेक्षा वेगळी असेल, कारण त्यावेळी 1 दिवसाचा फक्त मोर्चा होता. आता हे उपोषण आहे, हे फार जास्त काळ चालणार आहे. राज्य सरकारने जर ते होऊन दिलं नाही तर राज्य सरकारचंच धन्यवाद. अन्यथा मराठा समाजाने पूर्ण तयारी केलेली आहे की यावेळीचा जो आहे निर्धार जो आहे तो करेंगे या मरेंगे हम सब करेंगे, याच घोषवाक्याने आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे मागच्या चुका झाल्या, ज्या मागच्या काही गोष्टी झाल्या त्याच्यावरती न जाता मोठ्या जोमाने आणि क्षमतेने सर्व लोक मनोजदादांच्या पाठीमागे आम्ही सकाळी येतो लवकर का करायचं बरं इथून ह्याच्यातून कोपरीतून कसे एक मराठा
एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. फूट मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो. फूट मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नाटक, जय जिजाऊ, जय शिवराय. अरे रक्ता रक्ता निर्णय कर, जय जिजाऊ, जय शिवराय. करेंगे पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. करेंगे पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नाटक, जय जिजाऊ, जय शिवराय. अरे रक्ता रक्तामध्ये निर्णय कर, जय जिजाऊ, जय शिवराय. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. फूट मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. करेंगे मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं. मागे वा ना, असे मागे वा, असे मागे वा. तुम्ही असे मागे वा थोडे. भूषण थोडं मागे हो. भूषण 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 इधर ना. एक मिनिट आपला विषय. भूषण थोडं मागे हो. भूषण मागे हो. सर समोर बघ. काय निर्णय कुठलं मैदान महत्वाचं वाटतं? भूषण मागे हो. हे सर्व करून आता हे सर्व खोटा Bank of America, Indian Oil Company, IDFC First Bank, SBI Bank. आपण म्हटलं तरी
आपल्याकडे जागाही काही जागा अशी वाटत नाही की ही आम्हाला पुरेशी पार्किंग देखील द्यायचं सर्व प्रधानमंत्र्यांना पहिला जो आपण जाणार होता तो देखील आपण बघितला होता की 10 किलोमीटर लाईनी लागली आहे. मुंबईची मर्यादा 10 किलोमीटरमध्ये काही भागामध्ये समाप्त अशा सर्व ज्या पार्श्वभूमी बघता म्हणून आता शेवटी जो निर्णय देतील तो आम्ही मान्य करू आणि जे काय त्याच्याकडनं निर्णय येईल तर समोर आपलं शिवाजी महाराज की जय. काय करू ये लोक जे मराठा समाजाचं शिष्टमंडळ आहे हे बीकेसी मैदानावरती आलेलं आहे आणि बीकेसी मैदानाची पाहणी केलेली आहे. पाहणी मराठा संघाच्या सर्वांनी मिळून आमच्या मराठी एकंदरीत आपण तिसरी जवळ असेल तिला विषय केला आहे कारण त्यांनी आजाद आता तुमच्या दादाला सांगावं अशा अशी मेरा रोज का टारगेट 10 रुपये में 500 कमाने काय वाटतं तुमच्या मागण्या पूर्ण होतील काय वाटतं हल्का सा लेट हो गया आणि ते सध्याच्या सरकारने शिंदे जस्टिस शिंदे कमिटी निवडून तर लक्ष कोणी म्हणतात कोकण लक्ष कोणी म्हणतात अशा प्रकारचे प्रचंड मराठी समाज निवडणुकीच्या आधारे जवळजवळ आमच्या जाहीर आम्हाला एका जरी पकडला तरी आम्ही सर्व असं नाही सांगतात 20 तारखेला किती दिवस लागतील लोकांच्या चांगलं
सोबत चालते. सुरूच्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला अंदाजे दहा 15 किलोमीटर सुरूच्या 10 गाव आहे. स्टेटमेंट देतात तसं पाहतात. त्या राजकीय विषयाला आम्ही फाटक मला जाणार नाही, त्यामुळे त्याला परंतु मी जी कोणी व्यक्ती म्हणत असतो मनोज दादा यांच्या बोलवता धन्यवाद. मी त्यांना एकच सांगेल की मनोज दादाच्या बोलवता संपूर्ण 6 करोड मराठी जे बोलतात तेच दादा आहेत. दादा जे बोलतात ते 6 करोड मराठी. त्यामुळं राजकीय नेत्यांचा ठरवलेला त्याचा मोठेपणा हलवला आहे. जनता त्यांना विचारत नाही. आज वेगवेगळ्या विकासाच्या अभिषेकाने दाखवते त्यांचे कार्यकर्ते करतो. मराठा समाजातील सर्व तरुण सर्व पक्षाच्या नेत्याच्या पाठीमागून निघून फक्त मनोज दादा जरांगे काय म्हणतात आणि आरक्षण कमी मिळेल यासाठी अहोरात्र जातात. जेवाची परवा नाही, खायला काय भेटतं. आपण आता बघितलं असेल की आझाद मैदानावर आम्ही 2 ग्राउंड बघितलं की आमच्या गोळी भाजी हे काही आमच्यासोबत आणलेलं आहे. आणि सगळ्यांनी मिळून मिसळून आमच्या स्वकष्टाने अजिबात आक्रमक होणार नाही. तर लोकशाहीमध्ये शांतता काय असते आणि गुरुदाराच्या नेतृत्वाखाली सुद्धा चेंज करणार नाही. फक्त स्पर्धा होईल त्यामुळं काही सुविधा होऊ शकतात. शासनाचं काम शासन त्यांच्या पाठीमागे आहे. परंतु मराठ्याकडून एकाही मुंबईच्या कुठल्याही बांधवाला तीळ मात्र त्रास होणार नाही याची संस्कृती साधारणपणे कुठेतरी तुम्ही एवढा खर्च करणार आहात का असं एका परसेप्शन नाही. ते आता मला 2 नेते आहेत मला माहिती नाही. मी म्हटलं ओबीसी असतील कदाचित माझ्या ओळखीचे मराठा समाज त्यांना म्हणतो. परंतु मराठा समाज हा 2 कामं करतो. एक लढाईचं काम करतो क्षत्रियांचं आणि दुसरं काम शेतीचं करतो. शेतीच्या कुंडीत शेतीचं काम करत असल्यामुळे त्याच्याकडे वाहन आहे, ट्रॅक्टर 4 व्हीलर आहे, टेम्पो आहे, सर्व वाहनं घरचे आहेत. JCB आहे, एरोप्लेन आहे, कलार आहे. हे सर्व वाहनं आमचे घरचे आहेत, शेतीच्या कामाला लागतात. आणि सर्व मराठी स्वखर्चाला आपण तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं की आम्ही भाकरी स्वतःच्या आणले मुंबईत. कदाचित तुमच्यासारखे आमचे खूप पाहुणे रावले आहेत तिथे, सोयरे आहेत, मित्र आहेत. परंतु आम्ही कुणालाही त्रास नको म्हणून स्वतःच्या भाकर स्वतः घेऊन आलो. चटणी भाकर खाल्ली आनंदाने आणि आता तुमच्यासोबत आपण होतो. त्यामुळं आरोप करणाऱ्याला करू द्या. सरकारच्या अनेक यंत्रणा गेल्या 6 महिन्यापासून थकलेल्या आहेत. कितीतरी गुप्त यंत्रणा काम करतायत. यांना पैसा कोण पुरवत आहे याचा बोलवता धनी कोण आहे. मी सर्वांना नम्रतेने एवढं सांगेल की मनोज दादा जरांगे यांचा बोलवता धनी फक्त 6 करोड मराठा आणि त्यांना साथ देणारा गाव खेड्यातील गोरगरीब ओबीसी समाज.